आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलेला आहे आणि कामगारांना बेमुरवतपणे कामावरून काढण्याचं जे सत्र या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जे काही आरंभलेलं आहे आणि ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम हे जे प्रशासन करीत आहे आणि कामगारांवर अन्याय करण्याचं जे सत्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी सातत्याने 1 वर्षापासून आम्ही या प्रशासनाची चर्चा करीत आहोत। आम्ही कायद्याच्या भाषेमध्ये यांना सगळ्या बाजू समजावून सांगितलेल्या आहेत। आमची चर्चा यांच्या प्रशासनासोबत झालेली आहे। यांच्यासोबतची चर्चा आमची डिव्हिजनल कमिशनरच्या ऑफिसमध्ये सुद्धा झालेली आहे आणि एवढंच नाही तर कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे आणि सर्वांनी यांना हेच निर्देश दिलेले आहेत की ज्या पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन करून तुम्ही कामगारांवर अन्याय करण्याचे जे काही सत्र चालवलेलं आहे तर जे अन्यायग्रस्त कामगार आहेत त्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे। तरी सुद्धा या ठिकाणचे जे काही मुख्याधिकारी आहेत ते मुख्याधिकारी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे टाळाटाळीचं धोरण या ठिकाणी चालवित आहेत तर त्याचा निषेध करण्यासाठी आणि केवळ निषेध करून आम्ही थांबणार नाही तर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी या आंदोलनाची घोषणा आम्ही केलेली आहे। हे कायदेशीर आंदोलन आहे। आम्हाला कायदा कोणी समजावून सांगू नये। एक कायद्यामध्ये तरतूद आहे। इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 मध्ये जी तरतूद आहे, ट्रेड युनियन ऍक्ट 1926 मध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीला अनुसरून आणि सर्वांना त्याची कल्पना देऊन हे आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी आम्ही करीत आहोत। तेव्हा आंदोलनाची या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी ज्या महापुरुषांनी आम्हाला आंदोलनाचा हक्क दिला त्या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो आहे। तर मित्रांनो, हे आंदोलन या ठिकाणी जे 3 कामगार जे या नगर परिषदेच्या अंतर्गत जे अग्निशामक विभागामध्ये काम करणारे कामगार आहेत तर त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे। आम्ही जेव्हा मिनिमम वेजेसची मागणी करतो, आम्ही जेव्हा किमान वेतनाची मागणी करतो तर हा ठेकेदार त्या कामगारांना किमान वेतन तर देत नाही परंतु त्याला कामावरून काढण्याची कारवाई करतो आणि अशा बेकायदेशीर कंत्राटदाराला संरक्षण देण्याचं काम हे प्रशासन करीत आहे। तर हे प्रशासकीय अधिकारी सरकारसाठी काम करतात की या कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात हेच आता कुणाला समजण्यासारखं झालेलं आहे। मी म्हणेल तो कायदा, मी म्हणेल तो नियम, आम्हाला कोणताच कायदा लागू होत नाही, आम्हाला कोणताही नियम लागू होत नाही अशा प्रकारची बेमुरवत भूमिका जर या प्रशासनाने घेतलेली असेल तर अशा अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून हे आंदोलन या ठिकाणी आम्ही पुकारलेलं आहे। आणि आम्ही सांगू इच्छितो की हे आंदोलन तेव्हाच समाप्त होईल जेव्हा या कर्मचाऱ्यांना, या कामगारांना तुमच्याकडनं न्याय मिळेल। आणि आम्ही काही भीक मागत नाही आहोत, कायद्याच्या तरतुदी आहेत। कामावरून कामगाराला कसं कमी केलं जातं याच्या तरतुदी आहेत। मिनिमम वेजेस कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे असं कायदा सांगतो, महाराष्ट्र सरकार सांगते। तुम्ही काही तुमच्या खिशामधून कोणाला पगार देत नाही आहात। तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून जर कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे तर कॉन्ट्रॅक्ट लेबरला सुद्धा सर्व कामगार कायदे लागू होतात आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट जो कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड एब्युलेशन ऍक्ट 1970 आहे तो काय म्हणतो आहे तर हा कायदा असं म्हणतो आहे की जर रेग्युलर स्वरूपाचं काम जर कर्मचारी कामगार करत असेल तर त्याला कामावरून काढता येत नाही आणि कामावरून तर काढता येत नाही परंतु त्याला परमनंट सुद्धा केलं पाहिजे जर त्याने 240 दिवसाच्या वरती काम केलं असेल तर। या सगळ्या कायद्याच्या तरतुदी आहेत, या सगळ्या शासनाच्या तरतुदी आहेत, या सगळ्या मान्य झालेल्या तरतुदी आहेत परंतु आम्हाला कोणताच कायदा मान्य नाही अशा प्रकारचं धोरण हे वाडी नगर परिषदेचं प्रशासन हे या ठिकाणी राबवित आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। तर माझा असा इशारा आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून या प्रशासनाला आहे की तुम्ही सुद्धा कायद्याला बांधील आहात आणि तुम्ही सुद्धा या पदावर जेव्हा बसले असाल, तुम्ही परीक्षा दिली असेल, तुम्हाला कायद्याचा अभ्यास करूनच या पदावर बसवल्या गेलं असेल
परंतु जेव्हा तुमच्याकडे जबाबदारी आली आणि ती जबाबदारी तुम्ही जर योग्य पद्धतीने पार पाडत नसेल तर तुम्ही सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही काही इथं अन्याय करण्यासाठी बसलेले नाही आहात. आणि जर वरिष्ठ अधिकारी तुम्हाला निर्देश देत असतील, विभागीय आयुक्त कार्यालयामधले अधिकारी तुम्हाला निर्देश देत असतील, डेप्युटी कमिशनर तुम्हाला निर्देश देत असेल, सहाय्यक कामगार आयुक्त तुम्हाला निर्देश देत असेल, तर तुम्ही कोण होता त्यांच्या आदेशाची अवहेलना करणारे. परंतु अशा पद्धतीचं धोरण आपण जे काही राबवित आहात ते चुकीचं धोरण आहे. आता तरी तुम्ही ताळ्यावर आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं धोरण राबवणं तुम्ही बंद केलं पाहिजे. या ठिकाणी काही लोक आले ते मला परमिशन विचारत आहेत. त्यांनी कायद्याच्या पुस्तकांना उघडावं न वाचून दाखवावं, वाचावं. या ठिकाणी कामगारांवर अन्याय करण्याच्यासाठी तुम्हाला काही या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे का? तर मित्रांनो, अशा पद्धतीचं धोरण जर कोणता प्रशासकीय अधिकारी आपल्या अधिकारांचं उल्लंघन करून जर वापरीत असेल तर त्याला ताळ्यावर आणण्यासाठी आंदोलन करण्याचा हक्क आम्हाला संविधानाने दिलेला आहे. आम्हाला कामगार कायद्याने हक्क दिलेला आहे. ही ट्रेड युनियन ऍक्ट 1926 मधली तरतूद आहे. तर आज या आंदोलनाच्या माध्यमातून मी इशारा देऊ इच्छितो की जोपर्यंत हे त्यांना कामावर घेण्याचं आश्वासन लिखितरित्या किंवा तशा पद्धतीची कार्यवाही जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सुरू राहील. आणि या आंदोलनामुळे जर तुमच्या कामकाजावर काही परिणाम झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. तुम्हाला काय खेळ गंमत वाटते का? हो, अरे कामगार आयुक्त कार्यालयामध्ये तुम्हाला संबंध पाठवण्यात आला होता आणि तुम्ही त्या ठिकाणी क्लास 4च्या लोकांना त्या ठिकाणी चर्चेला पाठवता. तुमच्या ऑफिसमध्ये कोणीच प्रशासकीय अधिकारी नाही का? ज्याची प्रशासकीय जबाबदारी आहे अशा अधिकाऱ्यांनी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन चर्चेला सामोरं जायला पाहिजे. तुम्ही क्लास 4च्या लोकांना त्या ठिकाणी पाठवता आणि एचआरच्या लोकांना वगळून ज्यांना कुठल्याच चर्चेचे किंवा निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, अशा पद्धतीची तुमची वागणूक आहे. म्हणजे तुम्हाला कुठलंच कायद्याचं बंधन नाही आहे का? कुठलीच जबाबदारी नाही आहे का? तर अशा पद्धतीचं धोरण हे वाडी नगर परिषद पंचायत मधले मुख्याधिकारी, मी या ठिकाणी नाव घेणार नाही, सर्वांनाच माहीत आहे, त्यांच्याशी अनेकदा चर्चा केली परंतु त्यांनी अजूनपर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा एवढंच मी आजच्या प्रसंगी मी परत त्यांना एक विनंतीवजा त्यांना सूचना करतो की हे आंदोलन तुम्ही चिघळण्याचा प्रयत्न करू नका. आज या ठिकाणी सीमित स्वरूपामध्ये आंदोलन आहे तुमच्या विरोधामध्ये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून आम्ही आंदोलन करू शकतो आणि या आंदोलनामुळे जर वातावरणामध्ये जर काही परिणाम झाला, जर हा प्रश्न जनतेचा झाला आणि जनतेने जर या कार्यालयावर उठाव केला तर त्याची जबाबदारी ही आपली राहील. आंदोलन चिघळू देण्याचा प्रयत्न करू नये अशीच आजच्या प्रसंगी या आंदोलनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. हे आंदोलन आपल्याला शांततेच्या मार्गाने चालवायचं आहे. आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत, आम्ही संविधानाच्या तरतुदीचं पालन करणारे लोक आहोत. या ठिकाणी आपले स्वतंत्र मजदूर युनियनचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. काही पदाधिकारी कार्यकर्ते येत आहेत. मी त्या सर्वांचं स्वागत करतो आणि आंदोलन सुरू होण्यापूर्वी आपल्याला काही नारे सुद्धा द्यावयाचे आहेत. ते नारे सुद्धा आपण या ठिकाणी बुलंद करणार आहोत आणि हे नारे आपण अशा पद्धतीनं बुलंद करू की तो आवाज यांच्या कानापर्यंत जायला पाहिजे. आणि जे अन्यायग्रस्त करण्याचं धोरण हे प्रशासन राबवित आहे त्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे आणि त्यांनी अशा पद्धतीचं जे काही धोरण आहे ते त्यांनी बंद केलं पाहिजे. आज यांच्यावर अन्याय, उद्या दुसऱ्या कुणावरही अन्याय होऊ शकतो. म्हणून सर्व या नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे, आज हे अन्यायग्रस्त आहे, तुम्ही मजा पाहू नका. उद्या ही पाळी तुमच्यावर सुद्धा हे प्रशासन आणू शकते. आज हे जात्यात आहे, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुपात आहात, तुमच्यावर सुद्धा हे प्रशासन कशा पद्धतीनं उद्या चालून कारवाई करेल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून संघटित होऊन संघर्ष करणं याच्याशिवाय दुसरा मार्ग आपल्या समोर नाही आहे. तेव्हा सर्वांना मी आवाहन करतो की कोणाच्याही दबावाला बळी पडण्याची गरज नाही.
आपल्याला कायद्याचं संरक्षण आहे. आपल्याला संघटित होऊन आज आपल्या एका बांधावर अन्याय होत आहे तर आम्ही मजा पाहून दूर राहू शकत नाही. कारण उद्या जर तुमच्यावर तशीच पारी आली तर कोण तुमच्या मदतीला येईल याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. संघर्ष आपण पेटत ठेवला पाहिजे. काय मिनिमम वेजेसची मागणी करणं गैर आहे का? कोणी याचं उत्तर द्यावं. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी द्यावं आणि जे जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी द्यावं. जर कायद्याचं उल्लंघन कोणी करत असेल, त्यांना जर वेतन दिलं जात नसेल तर वेतन मागण्याची जर एखाद्याने मागणी केलेली असेल तर त्याच्यामध्ये गैर काय आहे? तर अशा पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन करून जर त्याचा गैरवापर होत असेल तर आपल्याला संघर्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि ही जाणीव या प्रशासनाला करून देण्यासाठी हे कायदेशीर आंदोलन, कायदेशीर नोटीस देऊन या ठिकाणी आंदोलन होत आहे. तर हे कायदेशीर आंदोलन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने होत आहे.